नियोजन आणि मेहनतीची सांगड घातली तर शेतीतून चांगलं उत्पन्न मिळू शकतं। आजवर आपण अशी अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत। पण प्रशासकीय कामातून शेतीकडे वळणाऱ्यांचं विशेष नवल वाटतं। सोमेश वैद्य हे त्यापैकीच एक व्यक्तिमत्व। सोमेश यांनी 10 एकर क्षेत्रावर पेरूचं उत्पादन घेतलंय। त्यांच्या याच यशाची ही गाथा। नमस्कार, मी सोमेश वैद्य, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील रहिवासी असून हे मार्डी जे उत्तर सोलापूरमधील जे गाव आहे ते माझ्या मामाचं गाव आहे आणि ह्या गावामध्ये मी साधारणपणे 2018ला शेती घेतली आणि त्यानिमित्ताने मी या शेतावर यायला सुरुवात केली। तत्कालीन मंत्री पाणी पुरवठा व स्वच्छता यांच्याकडे PM म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मी मग त्या 5 ते 6 वर्ष तिथे काम केल्यानंतर आता मी विधिमंडळामध्ये विधानसभा सदस्याचा PM म्हणून काम करत आहे। मंडळी, 2020 मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं होतं। त्यावेळी शहरातली माणसं गावाकडे निघाली होती। त्यातून मार्ग काढत सोमेश यांनी त्यांच्या मामाचं गाव गाठलं। प्रशासकीय कामात रमणारे सोमेश मामाच्या गावी परतले खरे, पण शेतात काय लागवड करावी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला। त्यांच्याकडे 10 एकर सुपीक जमीन होती, पण पाण्याचा प्रश्न होता। त्यातून मार्ग काढत 2 कोटी लिटर क्षमतेचं शेततळ तयार करायला त्यांनी सुरुवात केली। 2 कोटी लिटरचं शेततळ बांधलं आणि इथे मग माझ्या पेरू बाग आपण करावी म्हणून मी इथे पेरूची लागवड 2018 नंतर मी हे सुरू केलं। हे पाहू शकता तुम्ही, ही आत्ता साधारणपणे 3000 पेरूची झाडं आहेत आणि ही झाडं मी 2020ला लॉकडाऊनमध्ये मी स्वतः इथे उभा राहून 25-30 लोकांना नियमित 15 दिवस रोजगार देऊन मी इथं झाडांची लागवड करून घेतली। पुढचा प्रश्न त्यांच्यासमोर होता तो पेरूच्या कोणत्या वाणाची लागवड करायची याबद्दलचा। बाजारात थोडीशी विचारपूस केली। त्यानंतर थाई 7 पिंक सुपर पेरूला विशेष मागणी असते हे त्यांच्या लक्षात आलं। 9 महिन्यात ही रोपटी लावल्यानंतर याला पहिल्यांदा 9 महिन्यात पेरू आले आणि लॉकडाऊनमध्ये मी पहिल्याच सीझनमध्ये साधारणपणे 150 ते 200 टन पेरूचं उत्पादन घेतलं। फळबागेची लागवड केली की त्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट काटेकोर पद्धतीनं करावं लागतं। त्यासाठी सोमेश यांनी नियोजन करायला सुरुवात केली। कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार बंद झाले होते, पण सोमेश यांनी गावातील मजूर महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली। त्या या सेवालानगर ग्रामपंचायत इथं जवळच 1 किलोमीटरवर आहे। या हद्दीतील बायकांना मी दररोज साधारणपणे 40-50 बायकांना रोजगार उपलब्ध करून दिला। म्हणजे तसं पाहिलं तर वर्षातून साधारणपणे 1000-1500 स्त्रियांना नियमित रोजगार उपलब्ध करून दिला आहे। तसंच पेरू बागेचं योग्य नियोजन करून 15 ते 20 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न घेतलं। लातूर, सोलापूर जिल्ह्यातील बाजार समितींमधून त्यांच्या पेरूला विशेष मागणी होती, त्यामुळे खपही चांगला झाला। कृषी अधिकारी यांनी प्रशस्तीपत्र देऊन माझा आणि माझ्या पत्नीचा प्रशंसा करून प्रशस्तीपत्रक दिलेले आहे। याची दखल राज्याच्या कृषी मंत्र्यांनी, विधानसभा अध्यक्षांनी तसेच सकाळ वृत्तपत्र समूहाचा सकाळ सन्मान देऊन माझा 2023ला गौरव करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांनो, पेरूची लागवड करायची असेल तर सोमेश यांचा मूलमंत्र नक्की ऐका। माझं सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे, तुमची जरी 1 एकर जरी शेती असली तर 1 एकरामध्ये 1000 पेरूची आपण लागवड 10x4 वरती करू शकता आणि हे पेरूचं झाड फक्त तुम्हाला 20 रुपयामध्ये 20 ते 30 रुपयामध्ये तुम्हाला विकत मिळतं आणि 9 महिन्यात ह्याला एका झाडाला 50 ते 60 किलो पेरू लागतात। त्यामुळे आणि साधारणपणे मार्केटला भाव 30 ते 50 रुपये किलोने असतो आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याला जास्त रोग पडत नाही आहे। त्यामुळे कोणताही साधा शेतकरी इथं करू शकतो आणि एकरी फक्त लागवडीपासून उत्पादन निघेपर्यंत एकरी 50 ते 1 लाख रुपयापर्यंतचा खर्च आहे, परंतु त्यानंतर तुम्हाला उत्पादन चालू झालं तर 5 ते 6 लाख रुपयाचं निव्वळ उत्पादन मिळू शकतं। मंडळींनो, ही होती सोमेश वैद्य यांच्या यशाची प्रेरणादायी गाथा। तुम्हाला यातून काय शिकायला मिळालं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच स्टोरीजसह। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.